आज आपण MPSC मध्ये आलेले मेन आणि प्री या परीक्षांमधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षांना रिपीट होतात, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही लक्ष देऊन आणि पुन्हा पुन्हा पहा. तर चला आपण सुरू करूया आपल्या लेक्चर सिरीजला. प्रश्न पहिला, अयोग्य कथन ओळखा. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2016-17. प्रश्न आला होता 2018 ASOला. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांची संख्या 234 आहे. ब. महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतींची संख्या 130 आहे. क. महाराष्ट्रामध्ये कटक मंडळाची संख्या 7 आहे. ड. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची संख्या 27 आहे. यामधील ब हे विधान चुकीचं आहे की महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीची संख्या ही 130 आहे. तर 130 नसून ती 124 आहे. प्रश्न दुसरा पाहू. योग्य कथने ओळखा. राज्य विधिमंडळ कायदा करून खालील व्यक्तींना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देऊ शकते. हा प्रश्न ASO 2018ला आला आहे. अ. नगर प्रशासनातील तज्ज्ञ व्यक्ती. ब. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील लोकसभा सदस्य. क. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील राज्यसभा सदस्य. ड. आंग्ल भारतीय समूहातील व्यक्ती. तर यामधील योग्य विधान आहे अ, ब, क. म्हणजे हे तिन्ही पण अ, ब, क बरोबर आहेत. ड चुकीचं आहे. प्रश्न तिसरा, योग्य विधाने ओळखा. प्रश्न तिसरा, योग्य विधाने ओळखा. ASO 2018ला आलेला हा प्रश्न आहे. त्यामधील अ. नगरपंचायतमध्ये 2 नामनिर्देशित सदस्य असतात. ब. कार्यकारी अधिकारी यांनी नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते. कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते. क. नगरपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो. ड. नगरपंचायतीच्या सदस्यांची संख्या 9 ते 30 असते. उत्तरे अ, ब, क बरोबर आहेत. ड चुकीचं आहे. नगरपंचायतीमध्ये थेट निवडून दिलेल्या 17 सदस्यांचा समावेश असतो. तसे 2 नामनिर्देशित सदस्य असतात. प्रश्न चौथा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रमाणे 3 लाखापेक्षा जास्त आणि 6 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या कमीत कमी टिंबटिंब इतकी असली पाहिजे. ASO 2018ला हा प्रश्न आला आहे. पर्याय होते अ 85, ब 75, क 55 आणि ड 65. तर याचं उत्तर आहे 65. प्रश्न पुन्हा पाहू. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रमाणे 3 लाखापेक्षा जास्त आणि 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या कमीत कमी 65 इतकी असली पाहिजे. प्रश्न चौथा, अयोग्य कथने ओळखा. महानगरपालिका ASO 2018ला हा प्रश्न आला आहे. यामधील चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अ. स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य संख्या 16 असते. ब. स्थायी समितीच्या बैठकीची घनपूर्ती संख्या 5 आहे. क. स्थायी समितीच्या सभापतींचा कार्यकाळ 2.5 वर्ष असतो. ड. सध्या महानगरपालिकेच्या महापौरांचा कार्यकाळ 2.5 वर्षे आहे. उत्तर 3 आहे. यामध्ये स्थायी समितीच्या सभापतींचा कार्यकाळ 1 वर्ष असतो. यामध्ये 3 म्हणजे क च मध्ये दिलं होतं की स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ 2.5 वर्ष असतो. तर 2.5 वर्षाचा नसून तो 1 वर्षाचा असतो. प्रश्न 5वा बघू. भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 243
पी प्रमाणे महानगर क्षेत्र म्हणजे टिंबटिंब लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान टिंबटिंब नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र. ESO 2018ला आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा पहा. भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 243 प्रमाणे महानगर क्षेत्र म्हणजे टिंबटिंब लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान टिंबटिंब नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र. तर उत्तर आहे 10 आणि 2. जसं की भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 243 प्रमाणे महानगर क्षेत्र 10 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान 2 नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र असे याचं उत्तर आहे. प्रश्न 6 बघू. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना राबवू शकत नाहीत? प्रश्न पुन्हा बघा. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना राबवू शकत नाहीत? अ. मत्स्य व्यवसाय, ब. जळण आणि चारा, क. पिण्याचे पाणी. तर वरील तिन्ही योजना ते राबवू शकत नाहीयेत. प्रश्न 7वा. भारतामध्ये 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी केव्हा झाली? हा प्रश्न सुद्धा मेन एक्झामला आलेला आहे. भारतामध्ये 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी केव्हा झाली? 1 जून 1993ला. 1 जून 1993ला 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी झाली आहे. याच प्रकारचे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढील 8वा प्रश्न पाहू. योग्य विधाने ओळखा. ESO 2018. पंडित नेहरूंनी म्हटले पंचायतीचे अधिकार अधिकतम जनतेसाठी उत्तम आहे. ब. 1948 मध्ये घटक राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्यांची राजकुमारी अमृत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम बैठक झाली. प्रश्न पुन्हा पाहू. अविधान काय म्हणते की पंडित नेहरूंनी म्हटलंय की पंचायतीचे अधिकार अधिकतम जनतेसाठी उत्तम आहे. आणि ब विधान म्हणतंय की 1948 मध्ये घटक राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्यांची राजकुमारी अमृत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम बैठक झाली. तर यामधील फक्त ब विधान हे योग्य आहे. तर अविधान चुकीचं आहे. का आहे? तर पंचायतीचे अधिकार अधिकतम उत्तम जनतेसाठी उत्तम आहे हे वाक्य पंडित नेहरूंनी म्हटले नसून ते महात्मा गांधीजींनी म्हटले आहे. प्रश्न 9 बघू. भारतात टिंबटिंब साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांचे पद निर्माण केले. ESO 2018ला हा प्रश्न आलाय. प्रश्न काय आहे? तर भारतात टिंबटिंब साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांचे पद निर्माण केले. तर उत्तर आहे 1772 मध्ये. खालील विधाने विचारात घ्या. ESO 2018ला आलेला हा प्रश्न आहे. अविधान काय म्हणतंय की भारतातील पहिले लोक न्यायालय 1986 मध्ये चेन्नई येथे भरविण्यात आले. ब विधान काय म्हणतंय की लोक न्यायालयाचा अध्यक्ष सेवानिवृत्त किंवा सेवा अंतर्गत न्यायाधिकारी असतो. क विधान काय म्हणतं की लोक न्यायालयाच्या अध्यक्षाच्या आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही. तर यामधील ब आणि क हे विधान बरोबर आहेत. अविधान हे चुकीचं आहे. काय आहे? तर भारतातील पहिले लोक न्यायालय 1982ला गुजरातमध्ये सुरू झालं होतं. ठीक आहे. प्रश्न 11 बघू. विधानसभेचे सभापती विरुद्धच्या अविश्वासाबाबत खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न आहे. हा सुद्धा मेन एक्झामला आलेला आहे. अविधान काय म्हणतं की असा ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल 1 महिन्याची नोटीस देणे आवश्यक असते. ब. सभापतीचा आपल्या पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव विचारार्थ असताना ते बैठकीचे अध्यक्ष स्थान स्वीकारू शकत नाही. क विधान काय म्हणतं की अशा प्रकारच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू
शकतात, मात्र समसमान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाही. तर यामधील सुद्धा ब आणि क बरोबर आहेत. अविधान चुकीचं आहे. का आहे तर विधानसभेचे सभापती विरुद्धच्या अविश्वासाबाबत जर ठराव मांडायचा असला तर तो 14 दिवसाची नोटीस देणे आवश्यक असते. असा ठराव मांडण्याच्या अगोदर 14 दिवसाची नोटीस देणे आवश्यक आहे. बाकीचं ब आणि क विधान बरोबर आहे की सभापतींचा आपल्या पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव विचारार्थ असताना ते बैठकीचे अध्यक्ष स्थान स्वीकारू शकत नाहीत. आणि क विधान सुद्धा बरोबर आहे की अशा प्रकारच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू शकतात, मात्र समसमान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाहीत. प्रश्न 12वा बघू. राज्याच्या मुख्य सचिव बद्दल चुकीचे विधान ओळखायचे. ASO 2018 हा प्रश्न आलेला आहे. 1. तो मुख्यमंत्र्याचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो. 2. जेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लावलेली असते आणि केंद्रीय सल्लागारांची नियुक्ती झालेली नसेल तेव्हा तो राज्यपालाचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो. 3. जेव्हा संबंधित राज्य विभागीय परिषदेचा सदस्य असतो त्यावेळी तो आळीपाळीने विभागीय परिषदेचे प्रमुख म्हणून कार्य करतो. आणि 4. आंतर विभागीय विवादाबाबतच्या स्थापन केलेल्या समन्वय समितीचा प्रमुख म्हणून तो कार्य करतो. तर यामधील 3 नंबरचे विधान हे चुकीचं आहे की जेव्हा संबंधित राज्य विभागीय परिषदेचा सदस्य असतो त्यावेळी तो आळीपाळीने विभागीय परिषदेचे प्रमुख म्हणून कार्य करतो. हे विधान चुकीचं आहे. प्रशासकीय पातळीवर राज्य शासनाचा प्रवक्ता म्हणून तो कार्य करत असतो. विभागीय परिषदेचा तो सचिव सुद्धा असतो. राज्य शासनाचा समन्वयक म्हणून कार्य करतो, तो बी मुख्य समन्वयक म्हणून कार्य करत असतो. आणि राज्य कॅबिनेट आणि तिच्या समित्यांचा सचिव म्हणून सुद्धा तो काम पाहत असतो. कोण तर राज्याचा मुख्य सचिव. एवढे विधान याविषयी लक्षात ठेवा. प्रश्न 13 बघू. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षका संदर्भात योग्य विधाने ओळखा. ASO 2018 आलेला हा प्रश्न आहे. अविधान काय म्हणतं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार राष्ट्रपती नियंत्रक व महालेखा परीक्षकांची नियुक्ती करतात. ब विधान काय म्हणतं की शासकीय खर्चाचे लेखापरीक्षण करणे हे नियंत्रक व महालेखा परीक्षकांचे प्रमुख कार्य आहे. क. नियंत्रक व महालेखा परीक्षक आपला अहवाल संसदेला सादर करतात. यामधील ब, अ आणि ब हे विधान योग्य आहेत. तर क हे विधान चुकीचं आहे. प्रश्न 14 बघू. शोक, झास्कर आणि गिलगिट यांना टिंबटिंब या नदीची उपनद्या आहेत. प्रश्न पुन्हा बघा. शोक आणि झास्कर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? PSI 2011 हा प्रश्न आलेला आहे. तर त्या सिंधू या नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या? शोक, झास्कर आणि गिलगिट या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न 15वा. टिंबटिंब ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. STI 2011 प्रश्न आलाय. सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. प्रश्न 16वा. यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? PSI 2011 हा प्रश्न आलाय. अलाहाबाद. यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम हा अलाहाबाद या ठिकाणी होतो. हे प्रश्न MPSCच्या मेन एक्झामला आलेले आहेत. हे प्रश्न पुन्हा PSI, STI, ASO तसेच पोलीस भरती, तलाठी या परीक्षांना रिपीट होतात. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा फास्ट स्पीड करून पाहू शकता, ज्याने की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला खूप फायदा होईल. तर चला पुढील प्रश्न बघू. जमशेदपूर हे औद्योगिक शहर टिंबटिंब नदीवर वसले आहे. ASO 2011 आलेला हा प्रश्न आहे. सुवर्ण रेखा. जमशेदपूर हे औद्योगिक शहर
सुवर्णरेखा या नदीवर वसले आहे? प्रश्न 18वा, नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? PSI 2013ला हा प्रश्न आला आहे. तर मैकल असं याचं उत्तर आहे. नर्मदा व महानदी मध्ये मैकल रांग जलविभाजक म्हणून काम करत आहे. प्रश्न 19वा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? PSI 2012. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? PSI 2012. तर सुवर्णरेखा. सातपुडा पर्वतरांगामुळे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. STI 2012ला हा प्रश्न आला आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. प्रश्न 21वा बघू. भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. संयुक्त गट क 2019ला हा प्रश्न आला आहे. तर सुंदरबन. भारताचा सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. चला 22वा प्रश्न बघू. हुबळी नदी टिंबटिंब नदीची वितरिका आहे. संयुक्त गट क 2019ला हा प्रश्न आलेला आहे. तर उत्तर आहे गंगा. हुबळी नदी गंगा नदीची वितरिका आहे. प्रश्न 23वा बघू. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? PSI STI ESO 2020ला हा प्रश्न आलेला आहे. तर याचं उत्तर आहे रावी, बियास व सतलज. प्रश्न पुन्हा पाहू. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार रावी, बियास व सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे. प्रश्न 24वा बघू. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम टिंबटिंब या नदीवर आहे. संयुक्त गट क 2019ला हा प्रश्न आला आहे. तर त्याचं उत्तर आहे कावेरी. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कावेरी नदीवर आहे. प्रश्न 25वा बघू. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? STI 2013ला हा प्रश्न आला. तर 65%. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी 65% क्षेत्र व्यापलं आहे. प्रश्न 26वा. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधले आहेत? PSI 2019ला हा प्रश्न आला. तर त्याचं उत्तर आहे पूर्णा. पूर्णा नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत. प्रश्न 27वा बघू. बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत? तर गोदावरी व भीमा. बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी आहेत. प्रश्न 28वा बघू. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? तर शिवना. शिवना ही नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे. प्रश्न 29वा. उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पाचे स्थान पुढील प्रमाणे आहे. STI 2016चा प्रश्न आहे. उत्तर सांगतो डायरेक्ट. भंडारदरा, भाटघर आणि राधानगरी. उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांचा क्रम भंडारदरा, भाटघर आणि राधानगरी. प्रश्न 30वा बघू. येरळा नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहेत? ESO 2016चा प्रश्न आहे. तर उत्तर आहे वरुज, मायनी, भाकुची वाडी. येरळा नदी खोऱ्यातील जलविद्युत प्रकल्प वरुज, मायनी, भाकुची वाडी. प्रश्न 31वा. खालीलपैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जलविद्युत प्रकल्पाअंतर्गत होतो? PSI 2013ला आलेला हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे एडगाव, माणिकडोह, पिंपळगाव, जोगे, वडज आणि डिंबे. उत्तर पुन्हा बघा. एडगाव, माणिकडोह, पिंपळगाव, जोगे, वडज आणि डिंबे या धरणांचा समावेश कुकडी जलविद्युत प्रकल्पाअंतर्गत होतो. प्रश्न 32वा.
खालील योग्य विधाने ओळखा. 1. कन्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कन्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यात आहे. 2. कोल्हापूर जिल्ह्यात 80% जलसिंचन हे उपसा प्रकारचे आहे. आणि 3. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात 80% जलसिंचन तलावातून होते. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 33वा. 5 मार्च 1948 रोजी टिंबर यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर सी. राजगोपालाचारी. 5 मार्च 1948 रोजी सी. राजगोपालाचारी यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. प्रश्न 34वा. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर टिंबटिंब यांचा खून केला. तर लॉर्ड मेयो. 1872 मध्ये लॉर्ड मेयो यांचा अंदमान बेटावर एका पठाणाने खून केला होता. प्रश्न 35वा. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी. राजगोपालाचारी. बघा, हाच प्रश्न इथं पण आलेला आहे 2016 STIला, आणि तोच प्रश्न रिपीट 2017च्या कंबाईन परीक्षेला सुद्धा झाला आहे. त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पुन्हा पुन्हा रिपीट करून बघा, जे की येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेला रिपीट होणार आहेतच. प्रश्न 36वा बघू. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव काय? भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव लॉर्ड हार्डिंग दुसरा असे आहे. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला लॉर्ड हार्डिंग दुसरा याने नेली होती. प्रश्न 37वा. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंब आणि यांनी सुरू केले. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंब यांनी सुरू केले असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न 38. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे टिंबटिंब म्हणाले होते. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे लॉर्ड. एक मिनिट, ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. एकच मिनिट, इथं मी ते टाईप करायचं. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे लॉर्ड मोर्ले म्हणाले होते. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे लॉर्ड मोर्ले म्हणाले होते. प्रश्न 39वा. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे लॉर्ड मोर्ले म्हणाले होते. 39वा प्रश्न. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन टिंबटिंब ते टिंबटिंब पर्यंत टाकली गेली होती. तर कलकत्ता ते आग्रा. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कलकत्ता ते आग्रा या दरम्यान टाकली गेली होती. प्रश्न 40वा. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1928ला नेमले? लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1928ला नेमले? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग. 41वा प्रश्न. चुकीचे विधान ओळखायचे. अ. वॉरन हेस्टिंग यांनी लिलॉ पद्धतीने महसूल गोळा केला. ब. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत बंगाल प्रांतात सुरू केली. थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते होते. ड. रॉबर्ट प्रिंगल डेव्हिड रिकार्डोचा शिष्य होता. पुन्हा एकदा बघा. वॉरन हेस्टिंग लिलॉ पद्धतीने महसूल गोळा केला होता. ब. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत बंगाल प्रांतात सुरू केली. क. थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते होते. ड. रॉबर्ट प्रिंगल डेव्हिड रिकार्डोचा शिष्य होता. हे चारही विधाने बरोबर आहेत.
पुढील प्रश्न जोड्या लावा. डायरेक्ट उत्तर सांगतोय. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसी. 1857च्या उठावा वेळेचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट पास केले लॉर्ड लिटन. इथं प्रिंट मिस्टेक आहे. इथं व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट पास केले लॉर्ड लिटन असं आहे. आणि भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. पुन्हा बघा, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसी. 1857च्या उठावाच्या वेळेस गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट पास केले लॉर्ड लिटन. भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले लॉर्ड कॉर्नवॉलिस. प्रश्न 43वा. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? तर विस्तारवादी. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? तर विस्तारवादी. अशाच प्रकारचे नवीन प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. जेवढं तुम्ही माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करताल तेवढं मला नवीन लेक्चर तुमच्यासाठी टाकण्यासाठी उत्साह निर्माण होतो. आणि कमेंटसुद्धा करत चला. 44वा प्रश्न बघू. बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? 1853. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण होते? तर दादाभाई नौरोजी हे होते. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत दादाभाई नौरोजी. प्रश्न 47वा. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे? टिंबटिंब. तर उत्तर आहे नगदी पिकांचे उत्पादन घेणे. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे नगदी पिकांचे उत्पादन घेणे. हिंदुस्थानचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जात होते? हिंदुस्थानचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जात होते? ढाका. प्रश्न 49वा. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर 1916ला. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग 1916ला स्थापन करण्यात आला. प्रश्न 50वा. ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? तर दिल्ली ते कोलकाता. ग्रँड ट्रंक मार्ग दिल्ली ते कोलकाता या शहरांना जोडतो. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर धननिस्सारण किंवा संपत्तीचा निचरा या नावाने. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण धननिस्सारण किंवा संपत्तीचा निचरा या नावाने ओळखले जात होते. सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही पुन्हा एकदा रिपीट करून हे पहा. प्रश्न 52वा. टिंबटिंब यांनी दुसरी शाळा मुक्ती पुणे शहराजवळ केळगाव या ठिकाणी काढली. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी दुसरी शाळा मुक्ती पुणे शहराजवळ केळगाव या ठिकाणी काढली होती. प्रश्न 53वा. मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे कायदा संमत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर टिंबटिंब यांनी टीका केली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा संमत केला होता, परंतु तो केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टीका केली होती. प्रश्न 54वा. प्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्वज्ञ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील टिंबटिंबची तुलना
युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केले आहे? ESO 2019. प्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्वज्ञ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केली आहे. प्रश्न 55. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? कंबाईन 2019ला प्रश्न आलाय. तर वित्त आयोग. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम वित्त आयोग करतो. प्रश्न 56. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे टिंब किलोमीटर आहे. तर 800 किलोमीटर. ठीक आहे. असेच प्रकारचे पुढील प्रश्न मी काही दिवसात पुन्हा टाकेल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.